तुम्ही स्वामींकडे फक्त काहीतरी मागण्यासाठीच जाता का? माझं हे काम करा, ते दुःख दूर करा म्हणण्यापेक्षा कधी आज जो सुरक्षित दिवस दिला त्याबद्दल आभार असं म्हणून पाहिलंय का? कारण ज्या दिवशी तुमचं मागणे संपते आणि आभार मानणे सुरू होते त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात खरं नवे पर्व सुरू होतं. आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख करण्यात आपण इतके मग्न असतो की जे आपल्याकडे आहे त्याचं सुख उपभोगायला आपण विसरतो. आपण तक्रारींची यादी घेऊन स्वामींसमोर उभे राहतो, पण त्यांनी आपल्याला दिलेल्या हजारो सुखांकडे आपलं दुर्लक्ष होतं. नवे पर्व आपल्याला शिकवतं की कृतज्ञता ग्रॅटिट्यूड हेच सुखी जीवनाचं सर्वात मोठं गुपित आहे. नवे पर्व कृतज्ञतेने बदलेल तुमचे नशीब. या नव्या टप्प्यावर आपल्याला मागणाऱ्या भक्ताकडून आभार मानणाऱ्या भक्ताकडे प्रवास करायचा आहे. लहान गोष्टींत स्वामींना शोधा. सकाळी डोळे उघडले, आभार माना. ताटात 2 घास मिळाले, आभार माना. कठीण प्रसंगात कोणाची तरी मदत मिळाली, समजा ते स्वामीच होते आणि त्यांचे आभार माना. जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा तुम्ही स्वामींच्या कृपेची दारे उघडता. तक्रारींची ऊर्जा घातक. सतत तक्रार केल्याने आपण नकारात्मकता ओढून घेतो. माझ्यासोबतच असं का होतं? यापेक्षा स्वामींनी मला यातून वाचवलं हा विचार करा. तुमची सकारात्मकता स्वामींना तुमच्याकडे खेचून आणते. कृतज्ञता म्हणजे विश्वास. जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा तुम्ही स्वामींना हे सांगत असता की स्वामी, मला तुमच्या नियोजनावर पूर्ण विश्वास आहे. हा विश्वासच अशक्य गोष्टी शक्य करतो. रोजचा एक नियम. रात्री झोपण्यापूर्वी अशा किमान 5 गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही स्वामींचे ऋणी आहात. हा छोटासा सराव तुमच्या मनातील शांती 100 पटीने वाढवेल. चला, आज या नव्या पर्वात आपण तक्रार करणं कायमचं सोडून देऊया. आपल्याकडे जे आहे त्याचं सोनं करूया आणि प्रत्येक श्वासासोबत स्वामींचे आभार मानूया. लक्षात ठेवा, जो आभार मानतो त्याला स्वामी कधीच कशाची कमी पडू देत नाहीत. शेवटचा हुक. आज तुम्हाला मिळालेल्या अशा एका गोष्टीबद्दल कमेंटमध्ये स्वामी तुमचे आभार असं नक्की लिहा, जिच्यामुळे तुमचं आयुष्य सुखकर झालंय. बघूया तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा किती मोठा साठा आहे.